नमस्कार, मी समीक्षा देशमुख. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. डोंबिवलीत धडपडणारा पूल, प्रशासनाच्या निष्काळजीपणावर नागरिक नाराज. कल्याणातील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुजाचा भाग ढासळला. अणुस्कुरा घाटातला प्रवास ठरतोय जीव घेणं. नशा करू नको असे सांगणाऱ्या मित्राची केली हत्या. कोकणात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, पीपीई किट घालून केले अंत्यसंस्कार. आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या. डोंबिवलीतील श्री गणेश मंदिराजवळील पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे पुलाकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने हा पूल धडपडणारा पूल म्हणून बोलला जात आहे. पुलाच्या पायऱ्यांना लावलेल्या लोखंडी पट्ट्या ह्या 1 ते 2 इंच वर लावल्याने नागरिकांना पायऱ्या चढताना व उतरताना जीव मुठीत धरून जावे लागते. नागरिकांच्या जीवाला धोका असल्यामुळे नागरिकांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त करत निदान पुलाचे दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत तरी पर्यायी मार्ग द्यावा अशी मागणी केली आहे. तर काही नागरिकांनी हा पूल बंद करावा, कारण कोणी पडले तर त्याची जबाबदारी प्रशासन घेणार नाही अशा शब्दात प्रशासनाची कानउघाडणी केली आहे. पुलावरून शाळकरी विद्यार्थ्यांचे जाणे येणे होत असते. या मुलांनाही पुलावरून जाताना त्रास होत असल्याने मुलेही पुलाच्या कडेला असलेल्या दांडा पकडून जात असल्याचे दिसते. येथील पुलाचे काम करणाऱ्या व पुलाच्या पायऱ्यांच्या वर लोखंडी पट्टी लावणाऱ्या ठेकेदाराला प्रशासनाने जाब विचारणे आवश्यक आहे. तसेच प्रशासनाने त्वरित या पुलावरील वर लावलेल्या पट्ट्या काढून टाकाव्यात अशी मागणी जोर धरू लागली. त्याचं थोडं काय करणार आहेत की नाही करणार हे पण काय कळायला मार्ग नाही, कारण आता पाऊस चालू झालाय. तुम्ही बघताय म्हातारी लोक कसे चाललेत त्याच्यावर. याचं काम म्हणजे कोणाच्या अखत्यारीत आहे ते माहिती नाही. रेल्वेच्या अखत्यारीत आहे की बीएमसीच्या अखत्यारीत आहे, केडीएमसी अखत्यारीत आहे. पण त्यांनी लवकरात लवकर हे काम व्यवस्थित करावं आणि लोकांना सोयी सुविधा करून द्याव्यात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या आणि ऐतिहासिक कल्याणचे सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग गुरुवारी 13 तारखेला रात्रीच्या सुमारास ढासळला. नव्याने बांधलेल्या बुरुजाला मोठमोठ्या भेगाही पडल्या असून तो भागही कधीही कोसळू शकण्याची भीती व्यक्त होत आहे. दुर्गाडी किल्ला हा निव्वळ दगडावर उभा नसून या किल्ल्याचा काही भाग मातीचा आहे. त्यामुळे पावसाळ्यात माती खचू लागली की असे प्रकार होऊ शकतात. दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूचा हा बुरुज आहे. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काही वर्षापूर्वीच इतर बुरुजांसह या जुन्या बुरुजावर नव्याने बांधकाम केले आहे. दुर्गाडी किल्ल्यावरील मंदिराचा बाहेरील चौथारही एका बाजूने खचू लागला असून त्याची आणि या बुरुजाची तातडीने डागडुजी करणे आवश्यक बनले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यासाठी 25 कोटी रुपयांच्या निधीची मागणी शहर प्रमुख रवी पाटील यांच्याकडून करण्यात आली. त्यापैकी सुरुवातीला 2.5 कोटी आणि नंतर 5 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रत्नागिरी जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा शॉर्टकट मार्ग म्हणून ओळखला जात असलेल्या अणुसुरा घाट या मार्गामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने दरड आणि माती कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. वाहनांची नियमित वर्दळ असलेल्या या घाटात दरड कोसळण्याची या वर्षीची पहिलीच घटना ठरली आहे. पश्चिम महाराष्ट्राशी रत्नागिरी जिल्ह्याला जोडणाऱ्या तालुक्यातील अणुस्कुरा घाटात काल सायंकाळी दरड कोसळली. ही दरड हटवण्याचे काम आज सकाळपासून हाती घेण्यात आले आहे. मात्र रस्त्यामध्ये पडलेले दगड हे मोठे असल्याने ते बाजूला करताना अडथळे येत आहेत. अशा स्थितीत बांधकाम विभागाने दरड हटवण्याचे वेगाने काम सुरू केले आहे. नशा करू नकोस असे सांगणाऱ्या मित्राचाच राग आल्याने आपल्या अल्पवयीन मित्राची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मुंब्रा येथे उघड झाला आहे. हत्या करण्यात आलेल्या मेहताब याचा मृतदेह 9 जून रोजी मुंब्रा आंबेडकर डोंगरावर सापडला होता. त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. फैज सुलतान हा आंबेडकर डोंगरावर नशा करण्यासाठी जात होता. याच वेळी मेहताब मंसुरी त्याला भेटला. यावेळी मेहताबने देखील आपल्या बरोबर नशा करण्यासाठी यावे अशी फैज याची इच्छा होती. यासाठी त्याने मेहताबच्या मागे सपाटा लावला. त्यानंतर मेहताब याला इच्छा नसतानाही तो फैज बरोबर जबरदस्तीने गेला. यावेळी फैजने तेथे नशा करण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी मेहताब याने नशा करू नको असे फैज याला वारंवार सांगितले. यावरून दोघांमध्ये भांडण झाले आणि त्याच रागात मेहताब याने फैज नशा करत असल्याचे त्याच्या घरी सांगेन अशी त्याला धमकी दिली.
याचा मात्र फैजाला राग आला आणि त्याच रागामध्ये फैजाने मेहताब याला बेशुद्ध करून त्यानंतर त्याच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याचा खून केला. या संदर्भात फैज सुलतान याला पोलिसांनी अटक केली. तर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक RB पाचोरकर हे करत आहेत. केसची बॅकग्राऊंड असल्यामुळे म्हणजे मुलगा जो हरवला होता त्याच्या भावाला त्या ठिकाणी पैसा करण्यात आलं. त्याच्या चपला आणि कपड्यांवरून तो मेहताब असल्याचं ओळखलं आणि त्यानंतर आम्ही ती बॉडी घेऊन पोस्टमॉर्टम होता. दुसऱ्या दिवशी पोस्टमॉर्टममध्ये त्याचा मृत्यू हा डोक्यात झालेल्या जखमेमुळे झाला आहे असं ते मृत्यू कारण आला. मग आम्ही तरी परंतु पहिल्या दिवसापासून पुन्हा 6 त्या दृष्टीकोन आम्ही तपास चालू केला होता. पोलीस स्टेशनचे ते कोरडे कुंभार त्यांचे पथक त्या दृष्टीने त्या परिसरातील CCTV त्या परिसरातील खाजगी इसम इसमाचे मित्र यांच्याकडे चौकशी करत होते. त्याचप्रमाणे तांत्रिक बाबीवर सुद्धा त्याच पद्धतीने तपास करत होते. त्या तपासामध्ये लक्षात आलं की फैज म्हणून नावाचा एक जो त्यांच्याच परिचयातला मुलगा होता तर त्याच्यावर संशय बांधला गेला. त्याला ताब्यात घेण्यात आला आणि त्याच्याकडे या विशेष पथकातल्या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. स्मशानभूमीत मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना मधमाशांनी अचानक केलेल्या हल्ल्यात अनेक जण जखमी झालेत. ही घटना सिंधुदुर्गातील वैभववाडी तालुक्यातील तिथवली गावात घडली आहे. अखेर 2 तासानंतर PPE किट घालून त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेनं वैभववाडी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. तितवली महम्मदवाडी येथील शेतकरी पांडुरंग कृष्ण हरियाण वय 70 यांचं वृद्धापकाळानं बुधवारी रात्री निधन झालं. स्मशानभूमीच्या बाजूला अडगळीत ऐनाच्या झाडावर काळंबा मधमाशांचं पोळं होतं. धुराचा लोळ त्या मधमाशांच्या पोळ्याकडे जाताच मधमाशा आक्रमक झाल्या. उडलेल्या माशांनी स्मशानभूमीत असलेल्या ग्रामस्थांवर हल्ला केला. अनेक जणांना मधमाशांनी जखमी केलं. मृतदेहावर देखील मधमाशा बराच वेळ घोंगावत होत्या. मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे करायचे असा यक्ष प्रश्न ग्रामस्थांसमोर उभा राहिला. 2.5 तासानंतर उंबर्डे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून 5 PPE किट घटनास्थळी नेण्यात आले. मयत पांडुरंग हरियाण यांच्या मुलानं PPE किट घालून विधी पूर्ण केले. इतर 4 ते 5 जणांनी PPE किट घालून स्मशानभूमीत जात त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या. या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं आम्ही नक्कीच स्वागत करू. पुन्हा लवकरच भेटू नव्या बातम्यांसह. तोपर्यंत धन्यवाद. सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी नियमित पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.